एक मिनिट थांबा. हे अंमळनेर डेपो आहे. अंमळनेर बस स्टँड आहे. आणि हे भाऊ आहे. तुमचं नाव? सुभाष पाटील. हां, सुभाष पाटील. तर काय झालं यांच्या काय सांगत 2 मिनिटं सांगत. ॲक्च्युली असं झालं, धुळ्यावरनं बसलेले होते माझे सासू सासरी. तर त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला उतरवून द्यावा नवलनगरला. सदरू गाडी इथं होती मनमाड अंमळनेरपर्यंत गाडी येत होती. आणि तिकीट अंमळनेरचं काढलं. अंमळनेरचं तिकीट घेतलं. नवलनगरला थांबवलं नाही. आणि त्यांचं वय काय होतं सासूबाईंचं? त्यांचं जवळजवळ 65. म्हणजे म्हातारी बाई होती. आणि 4 वेळा सांगून ऐकलं नाही. हा, बरोबर भाऊ, तुम्ही काय म्हणता? बरोबर ना? बरोबर. हां, आता मी सांगतो घरात. बरं, हे जानवं गाव आहे ना, जानवं नवलनगर आणि कोणतं ते कोंडावर गावाची कंप्लेन आहे. नवलनगर. सकाळी 7 वाजता. तर आम्ही त्यांचं नवलनगर. हे साहेब कोण आहे इकडे? ते कुठे गेले? गायब झाले ते साहेब. काय नाव होतं त्यांचं? काय नाव होतं त्या साहेबांचं? ते कंडक्टर साहेब कोण होते? ते भाऊ कोण होते? ते कंडक्टर साहेब कोण होते? काय? हां, काय वाळके का? एम वाळके. आता तू बोलत नाही तुम्ही. आता आवाज नाही. आता आवाज शांत झाला. आता 2 मिनिटं आधी किती गडबड होती इकडे. ठीक आहे, आपण आहे ना आपण एक आंदोलनच करू यांच्या विरुद्ध. कारण की जे विद्यार्थी आहे सकाळी 7 वाजता. हां, सकाळी 7 वाजता ना जानव्यावर जर पाहिलं तर एवढे विद्यार्थी राहतात, पण बसेस थांबत नाही. त्यांची कंप्लेंट माझ्याकडे आली. मी मुद्दा उचलला नाही आहे. आता उचलू एक 10-15 दिवसामध्ये. आणि त्या कंडक्टरचं नाव काय होतं? वाळके, एम वाळके म्हणून होतं. बघू आपण. परभणी डेपोची गाडी. तर कोणालाही जर अंमळनेर तालुक्यामध्ये कोणतंही खेडं आहे, गाव आहे, विद्यार्थी आहे, बसेस थांबत नाही आहे, तर आम्हाला संपर्क करा.